एखादा लोकप्रतिनिधी केवळ विकास कामेच करत नाही तर समाजातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद, रोजगार आणि आशेचा किरण निर्माण करतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे युवा, अभ्यासू आणि जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी असणारे आमदार देवेंद्र कोठे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून शहराच्या पूर्व भागातील शांती चौक पाण्याच्या टाकी परिसरात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल लगत उभारण्यात आलेली खाऊ गल्ली आज संपूर्ण सोलापूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील आनंद, कुटुंबियांच्या विरंगुळ्याचे क्षण आणि व्यावसायिकांच्या जीवनातील नवसंजीवनी यामुळे हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. आणि विशेष म्हणजे ही खाऊ गल्ली केवळ खाद्यपदार्थांची बाजारपेठ नसून अनेक बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना मिळालेली नवी दिशा आहे. अस्सल सोलापुरी भजीपाव, पावभाजी, चाट, दक्षिणात्य पदार्थ, चायनीज, भजी आणि विविध खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांमुळे अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू झाला आहे. स्थानिक विक्रेत्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आमदार देवेंद्र कोठे यांनी आम्हाला केवळ व्यवसायाची जागा दिली नाही तर आमच्या कुटुंबाला जगण्याचा आधार दिला आहे. आज आमच्या घरातील चूल पेटत आहे ती या खाऊ गल्लीमुळेच. लहान मुलांसाठी मोफत खेळणी, मनोरंजनाची साधने आणि कुटुंबासाठी आनंदाचे वातावरण निर्माण केल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ 5 दिवसांपुरता मर्यादित न राहता कायमस्वरूपी चौपाटी स्वरूपात सुरू ठेवावा अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि कामगार वर्गाकडून जोर धरत आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते आमदार देवेंद्र कोठे यांच्या दूरदृष्टीमुळे ही खाऊ गल्ली भविष्यात मुंबईच्या चौपाटीप्रमाणे सोलापूरची ओळख बनू शकते. ही चौपाटी राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर झळकण्याची क्षमता ठेवते. आज या खाऊ गल्लीमुळे अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. बेरोजगार युवकांना रोजगार, व्यावसायिकांना व्यवसायाची संधी, मुलांना आनंद आणि कुटुंबांना विरंगुळा देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख विकासाचा आदर्श ठरत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाची उधळण करत रोजगार निर्मितीचा नवा मार्ग दाखवणाऱ्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खाऊ गल्ली आता केवळ एक उपक्रम राहिला नसून हजारो कुटुंबांच्या आशा, स्वप्ने आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा आधार बनली आहे. चांगली सुविधा आहे आणि ते कंपल्सरी पाहिजे. 5 दिवसासाठी नाही पाहिजे. कधी पण येऊन खेळायला आमच्या एरियामध्ये काहीच नाही इथं. आता फर्स्ट टाइम आम्ही इथं आलो आणि त्याच्यानंतर आम्ही काय निघत पण नाही बाहेर. आणि यासाठी आम्हाला जवळ हेच काम होतं. आम्ही 70 रोडला राहतो. कम से कम त्या एरियामध्ये पण आम्हाला कंपल्सरी व्हायला पाहिजे. आम्हाला खूप चांगलं वाटलं इथं येऊन आणि एवढं लांब जाण्यापेक्षा 100 रुपये देऊन दुसऱ्याला लांब जाण्यापेक्षा इथं आम्हाला जवळ आमच्या लेकरांसाठी हे खेळ त्याला आम्हाला खूप आनंद वाटायला लागले आणि आम्ही पण खूप एन्जॉय करायला लागलो लेकरांसोबत. आम्हाला खूप छान वाटलं. अजून लेकरं सगळेजण हॅपी आहेत. सगळेजण आनंदाने इथं खेळायला लागले. आम्हाला विजयकुमार ज्ञानेश्वर उडता दादांनी हा जो काही प्रकल्प केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट प्रकल्प आहे. खरोखर इंदोरच्या धर्तीवरती सोलापुरामध्ये हा प्रकल्प झाल्यासारखा वाटतोय. खरं तर त्या कर्णिकनगर रस्त्यावरती फारच अडचण होत होतं. रस्त्यावरती पार्किंगमध्ये सुद्धा सोय नव्हती, जागासुद्धा फार गर्दी होती. पण हे एक अतिशय उत्कृष्ट व्यवस्थित पद्धतीने लाईटिंग, गर्दी, पार्किंग वगैरे सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी अगदी व्यवस्थित नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं लोकांना फार म्हणजे फार अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी झालेलं आहे. दादाजी खरं तर साध्या ट्रेनपेक्षा आता वंदे भारतसारखं स्पीड चालू आहे. पुढं त्यांचं बुलेट ट्रेनसारखं त्यांचं काम या ठिकाणी होईल असं आम्हाला दिसतं, त्यांचं चिन्ह दिसतंय. तरी फार म्हणजे फार अतिशय उपक्रम चांगला झालेला आहे. पूर्व विभागात आमदार देवेंद्रजी कोठेंच्या प्रयत्नातून हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि इकडे असं ॲडव्हेंचर वगैरे काही नव्हतं आणि त्याबद्दल मी आमदार देवेंद्र कोठे साहेबांचे आभार मानते. आणि इकडे लहान मुलांसाठी किंवा जे पिढी कामगार आणि जे गरीब लोकांसाठी हे जे व्यवस्थित केलं त्यांच्यासाठी एक छान संधीच आहे आणि त्यामुळं छान वाटतं. छान वाटलं. मुलांना खेळण्यासाठी फार मदत झाली. लांब जाण्यापेक्षा इथं जवळ आम्हाला जवळ मिळालेलं आहे. फार छान वाटलं. सरांनी चांगलं काम केलं की इथे एक
चौपाटी आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे. वर्षभराने कायम असायला पाहिजे आणि मिनिमम कमीत कमी रेटमध्ये हे सगळं चालायला पाहिजे अशी सगळ्या नागरिकांची अशी विनंती आहे.